मनपा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुकीला सामोरं गेल्यानं दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. अशामध्येच आता संजय राऊतांनी या संदर्भात सूचक विधान केलंय. मी असा विचार करतो की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. तर अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे. दरम्यान मला अशी खात्री आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील, असं सूचक विधान राऊतांनी केलंय. तसंच दोन्ही राष्ट्रवादी जवळपास एक झाल्यातच असंही ते म्हणाले. तसंच सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल असं विधानही राऊतांनी केल्यानं आता नव्या चर्चांना उधाण आलंय. तसंच भाजपकडे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनाने भाजपमध्ये आहेत, मात्र एकदा सत्ता गेली की सगळे आमच्याकडे येतील, असंही विधान संजय राऊतांनी केलंय. तो आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत, शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढतोय. काही ठिकाणी घड्याळी सोबत आणि तुतारी एकत्र लढते. हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील. संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील.